गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अतिवृष्टी आणि पूर याचा कहर सुरू आहे आणि याचा सगळ्यात मोठा फटका वाहतुकीला बसत आहे। 4 राष्ट्रीय महामार्ग बंद पडलेले आहेत आणि इतर गावांना तालुका मुख्यालयाशी जोडणारे आणि जिल्हा मुख्यालयाशी जोडणारे। मी सध्या तुम्हाला दाखवतो हे चित्र। हा सोमनपल्ली लगतचा मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे। हा सिरोंचावरून थेट तेलंगणाकडून येणारा, तेलंगणावरून वाया सिरोंचा महाराष्ट्रातल्या हद्दीतून छत्तीसगडकडे बिजापूर जगदलपूरकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। मात्र हा राष्ट्रीय महामार्ग 3 दिवस झाले पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे। इथं हा जो परिसर आहे आपण बघू शकता, हे इंद्रावती नदीचं पाणी आहे। छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे इंद्रावती नदीचं संपूर्ण जो बॅकवॉटर आहे ते या भागाला येतं आणि असरलीपासून ते सोमनपल्ली सोमनूरपर्यंतचा हा जो संपूर्ण परिसर आहे या भागात पाणीच पाणी आहे। आणि हा पूर्ण राष्ट्रीय महामार्ग समोर तुम्हाला मी झूम केलं तर दाखवतो, तो पूल आहे, तो मोठा पूल बांधण्यात आलेला होता। मात्र अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्या पुलाचं बांधकाम झालं, कारण दरवर्षी पाण्याखाली हा रस्ता जातो आणि तो तिथला पूल पाण्याखाली जातो म्हणून मोठा पूल बांधायचं ठरलं होतं। मात्र त्याचं डिझाईन चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्या करोडो रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा ज्या पुलाचं बांधकाम जे झालेलं आहे चुकीच्या पद्धतीने झालं आहे। परिणामी ही परिस्थिती दरवर्षी इथं पाहायला मिळते। आता या ठिकाणी जे आहे एक कार तुम्हाला दाखवतो, एक कार सध्या उभी आहे आणि इथं एक गर्भवती महिलासुद्धा आहे। तिला लगतचं गाव आहे, आपलं गाव गाठायचं आहे, मात्र ती महिला आता त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, कारण हा रस्ता बंद असल्यामुळे ही परिस्थिती आहे। त्या छत्रीखाली गर्भवती महिला 10 दिवसाची बाळंतीण महिला आहे, ती आता या ठिकाणी पलीकडं जर बोट आली तर त्या बोटच्या माध्यमातून इथं जे पाणी थांबलेलं आहे त्याच्या पलीकडे तिचं गाव आहे, तिथं तिला जायचं आहे। मात्र ती सध्या जाऊ शकत नाही अशी अवस्था आहे, कारण हा जोपर्यंत पाणी पूर ओसरणार आहे। विचारूया आपण, कुठून आले भाऊ तुम्ही, कुठं झाले तुम्ही? आता सोमनपल्ली हे गाव कुठं आहे तुमचं? इथं लगतचंच गाव आहे ना? हा, लगत 3 किलोमीटर आहे। हां, तर तुम्ही किती वाजता आले इथं? इथं आम्ही 3 वाजता 3 वाजता आले। मग आता तिकडे कसं जाणार तुम्ही? आता पटवारला फोन केलं होतं, हां, ते बोट घेऊन येतं मला तर जात। पटवारीला बोलवले आहे। बोट आल्यानंतर त्या बोटीतून ते इथं जाणार आहेत। मात्र वेगळे जे प्रवासी आहेत त्यांचे ट्रकमधले काही बसेस थांबलेले आहे, हे सगळे आता 3 दिवसापासून याच भागात आहे। आपण बघू शकतो ही 10 दिवसांची बाळंतीण महिला आहे आणि हा राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यामुळे आता तिला घरी जाण्यासाठी इथून बोटीतून आपला प्रवास करावा लागणार आहे। एकूणच गडचिरोली जिल्ह्यातले 20पेक्षा जास्त मार्ग बंद अवस्थेत आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळत आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, गडचिरोली।